मित्रांनो, तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये फ्लॅटमध्ये राहताय, वाकडमध्ये फ्लॅटमध्ये राहताय, हिंजेवाडी साईडला फ्लॅटमध्ये राहताय. परंतु तुम्ही तिथे राहत असताना तुम्हाला आता कंटाळा आलेला आहे त्या फ्लॅटचा, त्या सर्व सिस्टमचा, त्या ट्रॅफिकचा आणि त्या सर्व गोष्टींचा, शहरीकरणाचा. तर मी आज तुमच्यासाठी एक गेटेड कम्युनिटीमध्ये एनेरेरा प्लॉट घेऊन आलेलो आहे. वाकडपासून अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर, हिंजेवाडीपासून अगदी 35 मिनिटाच्या अंतरावर आणि पिंपरी चिंचवडपासून अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर हा मी गेटेड कम्युनिटी प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे. आता आपण चलूया आतमध्ये. मी दाखवतो तुम्हाला प्रोजेक्ट. या मित्रांनो, मी आता आलेलो आहे ह्या प्रोजेक्टच्या आतमध्ये. इथे मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे 9 आणि 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड मिळतात. सोबतच तुम्हाला फुटपाथ बघायला मिळते. सोबतच तुम्हाला अंडरग्राउंड ड्रेनेज कनेक्शन, अंडरग्राउंड लाईट कनेक्शन देखील ह्या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळतंय. अशा पद्धतीचे LED स्ट्रीट लाईट देखील तुम्हाला बघायला मिळतात मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, हा प्रोजेक्ट जो आहे हा पवना नदीला लागून असल्या कारणामुळे इथे पाण्याचा तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाहीये. अतिशय हा जो पूर्ण भाग आहे हा पाण्याचा भाग आहे. हा पूर्ण पाण्याचा भाग असल्या कारणामुळे तुम्हाला कधीच पाण्याचा प्रॉब्लेम ह्या एरियात येणार नाही आहे मित्रांनो. आता सांगायचं झालं तर हा एक प्लॉट आहे. आता आपण चर्चा करूया प्लॉट संदर्भात. हा मित्रांनो एक सॅम्पल म्हणून प्लॉट आहे. हा जर तुम्ही प्लॉट पाहिला तर मित्रांनो कमीत कमी इथे 1500 स्क्वेअर फीटचा प्लॉट अवेलेबल आहे आणि प्रत्येक प्लॉट हा पूर्व पश्चिम आहे, वास्तू कंप्लायंट आहे. 1.3 चा FSI म्हणजे 1.3 चा FSI मिळतो तुम्हाला. साधारण 1000 स्क्वेअर फीटला तुम्हाला 1300 स्क्वेअर फीटचं बांधकाम मिळत आहे. औरस चौरस प्लॉट आहे. प्लॉटला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला डिमार्केशन केलेलं बघायला मिळत आहे. अतिशय सुंदर अशी ही प्लॉटिंग केलेली आहे. सोबतच जर तुम्ही बघितलं तर प्लॉटच्या बाहेर अशा पद्धतीने इथे प्लांटेशन देखील तुम्हाला बघायला मिळत आहे, जे की अतिशय सुंदर दिसत आहे मित्रांनो. सोबतच तुम्हाला इथे वॉटर कनेक्शन मिळत आहे, ड्रेनेज कनेक्शन मिळत आहे आणि इथे तुम्हाला लाईट कनेक्शन देखील बघायला मिळणार आहे. सुंदर प्रोजेक्ट आहे, सोडू नका मित्रांनो. सांगायचं झालं तर हा प्रोजेक्ट वाकडपासून अगदी 25 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला बघायला मिळणार आहे. हिंजेवाडीपासून 35 मिनिटाच्या अंतरावर हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतोय. पिंपरी चिंचवडपासून अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर हा प्रोजेक्ट बघायला मिळतोय. आणि जर मित्रांनो डेव्हलपमेंटच्या संदर्भात सांगायचं तर इथे अगदी 100 मीटरवर आपला रिंग रोड येतोय. सोबतच इथे हिंजेवाडी, तळेगाव, चाकण कॉरिडॉरचा जो भाग आहे तो देखील ह्या प्रोजेक्ट पासूनच चाललेला आहे. ग्रोथ कॉरिडॉर ज्याला म्हणतो तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, तो सुद्धा इथूनच चाललेला आहे. हे जात असल्यामुळे येणाऱ्या काळात इथे प्रॉपर्टी घेणं हे सर्वसामान्यांना शक्य होणार नाही. आज जो रेट तुम्हाला बघायला मिळतोय तो रेट तुम्हाला पुन्हा बघायला मिळणार नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीने ह्याचं लोकेशन आहे. जर तुम्हाला इथून सांगायचं झालं तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे फक्त आणि फक्त 3 मिनिटाच्या अंतरावर आहे. जुन्ना मुंबई पुणे हायवे फक्त 3 मिनिटाच्या अंतरावर आहे. बाकी तुम्हाला क्लिनिक, हॉस्पिटल, स्कूल्स वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला जवळच अवेलेबल आहे. लांब कुठे जाण्याची गरज नाहीये. अशा पद्धतीचा इतका सुंदर लोकेशन असलेला, लोकॅलिटी असलेला हा प्रोजेक्ट तुम्हाला मी दाखवत आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा प्रोजेक्ट बघायचा असेल, विजिट करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क साधा. मित्रांनो, तुम्हाला जर माहीत असेल तर मी तुम्हाला एक व्हिडिओ देखील टाकेल. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा जो पुण्याचा रिंग रोड आहे हा 2 लाख कोटीची व्हॅल्यू तयार करणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही रिंग रोडच्या आजूबाजूला कुठेही जर प्लॉट घेताय तर ते दिवसांदिवस त्याचे रेट वाढणार आहेत, आजूबाजूला इन्व्हेस्टमेंट्स येणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या आणि अशा प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि प्लॉट घेतले पाहिजे. मित्रांनो, आता आपण चर्चा करूया ह्या प्रोजेक्टमध्ये प्लॉटच्या प्राइसची.
तर मित्रांनो इथं जो प्लॉटचा प्राइस आहे ती 4,200 रुपये प्रति स्क्वेअर फीट आहे, जी की नेगोशिएबल असणार आहे, प्लस टॅक्सेस तुम्हाला वेगळे लागणार आहेत. ही जी प्राइस आहे मित्रांनो ही फक्त आणि फक्त 31 मार्च पर्यंत व्हॅलिड आहे. 31 मार्चच्या नंतर 1 तारखेला ह्याचे साधारण 10 ते 20% प्राइस हे वाढणार आहे. कारण का तर महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार रेडी रेकनर रेट जे आहेत ते 31 मार्चच्या नंतर वाढणार आहे. ते कदाचित त्याचा जो इफेक्ट पडणार आहे तो 10 ते 20% एवढा पडणार आहे. म्हणून ही प्राइस जी आहे ही फक्त 31 मार्च पर्यंत व्हॅलिड असणार आहे. सो त्याच्यानंतर तुम्ही आला तर कदाचित तुमचे 200-500 रुपये पर स्क्वेअर फीट जास्त जाणार आहे मित्रांनो. म्हणूनच लवकर या, वेळ घ्या, अपॉइंटमेंट घ्या, प्लॉट व्हिजिट करा आणि लवकरात लवकर डिसिजन घ्या मित्रांनो. खूप छान असा हा प्रोजेक्ट आहे. आता मित्रांनो चर्चा करूया ह्या प्रोजेक्टमध्ये मिळणाऱ्या ॲम्युनिटीजची. तर ॲम्युनिटीमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे स्विमिंग पूल मिळतोय, क्लब हाऊस मिळतोय, गार्डन मिळतोय, मल्टीपर्पज हॉल मिळतोय, ओपन जिम मिळते, योगा स्पेस मिळतं आणि बऱ्याच काही ॲम्युनिटीज तुम्हाला इथे बघायला मिळतात आहे. तर मित्रांनो प्रोजेक्ट बिलकुल सोडू नका. बघायचा असेल तर दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क साधा. तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये वगैरे शेअर करा, परिवारामध्ये शेअर नक्कीच करा आणि आतापर्यंत इथपर्यंत पाहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसह, एका नवीन लोकेशनवर, एका नवीन प्रॉपर्टीसह. तत्पूर्वी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. खुश रहा, मस्त रहा आणि चांगल्या चांगल्या इन्व्हेस्टमेंट करत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.